रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। जे अज्ञान रजनी निजेले. तर आपण गेल्या वेळेला पाहत होतो की झोपेच्या वेळेला मनुष्य झोपला आणि निसर्गाप्रमाणे जागा झाला आणि दिवसाची कामं केली, तर त्याच्या दृष्टीनं त्याला असं वाटतं की माझं काम झालं. गडबड आहे ती तिथं आहे की माझं काम एवढ्यावर होत नाही. तुम्ही नाही ठरवलं तरी त्या वेळेला, ज्या वेळेला झोप येणं निसर्गाचा क्रम आहे त्यावेळेला ती येईल आणि तिचा क्रमाप्रमाणे ती संपेल, त्यावेळेला जागाही येईल. अगदी नैसर्गिक जीवन आपण गृहीत धरू, त्यावेळेला ती येईल, परत मनुष्य जागा होईल आणि आपल्या कामाला लागेल. आता तो काय कामाला लागेल ते आत्ता आपण बघितलं. तेव्हा यातलं त्यांना अभिप्रेत आहे तो मनुष्य अशा अर्थाने, म्हणजे ज्याचं त्याचं कर्तव्य आत्ता आपण शिक्षण झाले, नोकरी केली, उद्योग केला, काय केलं ते सगळं अगदी शेवटपर्यंत, मला असं नाही ती दवाखान्यातपर्यंत, हे का त्यांना अभिप्रेत आहे असं आपण विचार करून बघावं. हे त्यांना अभिप्रेत नाही असं नाही, हे अभिप्रेत आहे, पण एवढ्यासाठी आपण नाही असं अभिप्रेत आहे. मग ज्ञान आणि अज्ञान ह्याच्यातला फरक काय आपल्या दृष्टीनं? ते एवढ्यासाठीच मी आहे असं मानणं, याला आपण ज्ञान समजतो आणि त्यालाच ते अज्ञान समजतात. किंवा त्यांच्या दृष्टीनं रात्र कुठली, तर त्यांच्या दृष्टीनं जोपर्यंत पुढे जे लिहिलेलं आहे, जे अज्ञान रजनी निजेले, ते ह्या बाबतीत जागे आहेत. भूक लागली तर कोण थांबत नाही, थांबतो म्हणजे एकादशी आजच आहे त्यामुळे तेवढी तरी करतो, नाही असं नाही. पण एकादशीला त्याला जागरण सांगितलेलं आहे, त्याला हरिपाठ सांगितलेलं आहे, हरिमुखे म्हणा परत परत आठवण करायला सांगितलेली आहे. ज्याचे जे उपासना एकादशीची असेल ती त्याला करायला सांगितली आहे. इतर दिवशी त्याच्याकडून कमी होईल हे सगळं त्यांना अभिप्रेत आहे, पण त्या निमित्ताने तरी स्मरण होईल असं वाटतं आहे. तर ते त्यावेळेला करणं म्हणजे काहीतरी ज्ञानाचं लक्षण आहे. आता हे अज्ञान रजनी निजेले, तुकोबांचे शब्द फार कडक असतात त्यामुळे ते काय आपण उच्चारत नाही, पण हे जे त्याच्यातलं आहे ते एकादशी नाही, त्याला विधी नाही, त्याला निषेध नाही, काहीच. हा जे नाही ते अज्ञान रजनी निजेले. ते उठले, त्यांना भूक लागली, ते जेवले, त्यांचं काय ऑफिस होतं उद्योग केला, घरी असेल गृहाचा उद्योग केला, तो सगळा होतो आहे की नाही याची काळजी केलीसारखी. तर हे सगळे जे आहेत सगळं करून थकले भागले, संध्याकाळी घरी आले, मग आता काय असेल ते मनोरंजन पाहिलं केलं आणि शेवटी झोपी गेले. तेव्हा हे जे त्यांना जर ज्ञान वाटत असेल तर ते अज्ञान रजनी निजेलेले आहे. ते निजेले का तर रात्रीच्या वेळेला दिसत नाही, म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीनं सृष्टी दिसत नाही. बाहेरच्या रात्र झाले, अज्ञान रजनी आहे, तर दिसत नाही, म्हणजे सृष्टी दिसत नाही. आपल्या आजूबाजूला काय पसरलं हे दिसत नाही. झाड आहे, रस्ता आहे, अमकाय तमकाय, दगड आहे, पायाखाली काय आहे हे दिसत नाही. तर हे जसं दिसत नाही तसं अज्ञानामध्ये जी रजनी आहे, जी रात्र आहे, त्याच्यामध्ये मी कोण हे दिसत नाही आणि ते 24 तास तसं चालू आहे. ह्याला वेगळी रात्र पडावी लागत नाही. अज्ञान ही कायम असलेली रात्र आहे, तिची खूप लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये काही गेल्या वेळेला आपण एक पाहिलं तसं त्या अर्थाने, म्हणून पुढे म्हटलं आहे की स्वस्वरूप विसरले. अज्ञान रजनी निजेले, तर हे बाकी सगळं करतायत, ते सगळं जग करते, काय आपण वेगळं करतोय असंही नाही. आणि थोडंसंच जर त्याच्यातलं केलंच असेल तर वायद्यावर करतोय,
म्हणजे करणार आहे. रिटायर झालो की आता ठरलेलं आहे, तर तसं ते काय करणार आहेत त्याच्या वायदा आहे फक्त. कारण रिटायर होईपर्यंत इकडे काहीतरी आजार तरी, नाही तर नातवंड तरी, नंतर घरादाराचा व्याप तरी राहिलेला, नातेवाईक आहेतच. त्यामुळे ही सगळी कामं लागली की त्यात वेळ होत नाही आहे, अशी थोडी अडचण निर्माण होते. आणि त्याच्या पोटी इकडं जा तिकडं जा, ते सगळं काय असेल ते कर, मग ते तरी कोण बघणार, मग ते आपणच बघणार, आता आपणच मोकळे आहोत, असं करत करत ती उरलेली सगळी जो काय काळ निवृत्तीचा मिळायचा तो त्याच्यात जातो. तो अज्ञान रजनी दिलेला आहे. जरी बाहेर सगळं उजाडू दे, मावळू दे, काय व्हायचं ते होते, त्यांच्या दृष्टीनं ते जागे नाही तेवढं खरं. त्या अर्थाने अज्ञान आहे आणि ते तसंच आहे. वर्षानुवर्ष गेली तरी तसंच आहे. मग वर्षानुवर्ष जे झालं तेच शेवटी होणार आणि तेच पुन्हा जन्म आला तरी तेच होणार. पुन्हा संधी दिली तरीसुद्धा तेच होईल. तर घडोघडी काळ जातो, पुन्हा संधी कोण देतो, हे उद्धाराच्या दृष्टीने आहे. पुन्हा संधी मिळणं हा ज्याला काहीतरी साधायचं आहे त्याच्या दृष्टीनं संधीचा प्रश्न आहे. ज्याला कळलं आहे फक्त जमत नाही आहे तर त्या दृष्टीनं संधीचा प्रश्न आहे. ज्याला कळलंच नाही आहे त्याला पुन्हा पुन्हा फक्त एवढा चक्रातच फेऱ्यामध्ये फिरत राहिले तसे फेऱ्यामध्ये फिरत राहते. ज्याला ज्ञानाची काहीतरी जाणीव झाली तिथे कुठेतरी पाठ झालेली आहे. आता काय त्याला दिसायला लागेल की आपण कोण. बरं, आपण कोण म्हणजे आपल्याला तसाही दोन्ही बाजूने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण कोण हा काही कळत नाही. का कोणाला विचारलं असं आपण कोण, तो लगेच सांगतो मी XYZ, कोण काय समाज माझी कापशी काय असेल ते, मी अमुक. मागे आपल्याला संवाद मी मागे एकदा कुठला तरी सांगितला जैनमधला, ह्याच्यातला सांगत असतो त्याच्यात. बरं, आपण अमुक, आपण समाजिका, ठीक, पण आपण कोणी नाही मला सांगितलं असं ते म्हणाले. समाजी हे मी सांगितलं, मी समाजी म्हणून. समाजी हे तुमचं नाव झालं, तुम्ही कोण असं मी विचारलं आपल्याला. ते आजपर्यंत कधी बघितलंच नाही. अज्ञान रजनी झेल म्हणजे कोण, तर ज्याला फक्त त्याचं नाव म्हणजे तो असं वाटतंय तो तिथंच आहे अजूनही. म्हणून त्याने त्याला एकाच प्रश्नात जागा केलं, मी समाजी, समाजिका. बरं ठीक आहे, मला सांगा फक्त की तुम्ही कोण. तर तेच ते मी सांगतो. नाही सांगितलं, मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही, हे तुमचं नाव आहे. ते तुम्ही घेऊन जन्माला आला का? नाही, कोणीतरी ठेवलं ना. ठीक आहे, म्हणजे ते तुमचं नाव आहे एवढंच आहे. ठीक आहे, मग तुमचं तर अनेक गोष्टी असू शकतील. हो, माझं घर आहे, माझा हा पत्ता. आता आत्ताच्या काळात जर ह्या गोष्टी घडल्या असत्या तर लगेच पॅनपासून सगळी कार्डं, आपल्याला किती कार्डं सांभाळणं म्हणजे केवढा व्याप झाला आहे. किंवा पोस्टकार्ड बरं म्हणायची वेळ आली, लिहायला तरी येत होतं. या कार्डावर काय लिहिता येत नाही, मोडत नाही, तुटत नाही, फुटत नाही आणि पुरत नाही. पुन्हा ते कितीही असली तरी पुरत नाहीत, तर पुन्हा नवीन कार्ड काहीतरी निघालेलं असतं. तेव्हा ते तर माझी ओळख, हे अमुक, हा माझा फोटो, हे अमकं तुमकं, ते सगळं ठीक आहे. तुम्ही, माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही कोण. तर त्या प्रश्नाचं उत्तर कार्डावर नाही, फोटोवर नाही, सहीवर नाही, नावावर नाही. तुमचा पत्ता एस्टॅब्लिश्ड अगदी सगळं रेकॉर्डेड ॲड्रेस वगैरे काही नाही, त्यातलं काहीही तिथे उपयोगी नाही. मी कोण हे सांगा, मला तेवढ्याच उत्तर द्या म्हटलं तर मी कोण हे मी शोधलं आहे का कधी. अज्ञान रजनी दिसेल. आता असंच जर राहिलं, आणि हा केवळ इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, मित्रांनी सांगायचं नाही हे अमुक अमुक वगैरे, त्याचा काही इथं उपयोग नसतो. परमेश्वराच्या ठिकाणी किंवा जीव जन्माला येताना अशा तऱ्हेने काही बरोबर ओळख सांगणारं कोणी घेऊन आलेलं नाही. तेव्हा त्या ओळखीचा काय उपयोग नाही. तुम्ही कोण हे तुम्हीच सांगा. हे तुम्हाला जर ते कळलं असेल तर तुम्ही सांगा, नसेल तर तुम्ही कोण हे तुम्हाला कळलं नाही म्हणा. ज्या अर्थाने तुम्ही म्हटलं त्या अर्थाने मला ते अजूनही कळलं नाही. ते कुठे कळतं तर ते अशा संतांच्या ग्रंथात कळतं की अरे आपण कोण. निदान आपण कोण हे आपल्याला अजून कळलेलं नाही एवढं तरी कळतं. बरं, आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला कळतं हे असं वाटतं, त्यामुळं कळण्याची दारं बंद होतात. मला कळतंच आहे म्हटल्यानंतर मग आता काय, हे उत्तर अशी येतात, त्यांना ती चालत नाहीत आणि ती परमेश्वराच्या दृष्टीने त्या उत्तरानं काही अर्थही नाही. त्याचं जीव म्हणून काही स्वतंत्र अस्तित्व आहे, आत्मरूप म्हणून काही स्वतंत्र अस्तित्व आहे, या दोन्ही गोष्टी गेलेल्या आहेत. आता त्या दोन्ही गोष्टी नसतील तर तो नावच सांगणार, याच्या पलीकडे काय सांगणार. तसं तर काही गॅझेटमध्ये दिलं की दुसरं नाव सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. मग आता तुम्ही समाजिक का माझी कोण समजायचं आहे,
सध्या जे नाव लागलं आहे ते समजायचं एवढंच का आपलं अस्तित्व आहे आणि ह्याच्यासाठीच का आलो. ह्यासाठी सावध करून आपली ओळख आपल्याला देणं म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाची सुरुवात होणं, पहाट होणं. मग त्यात तसा विचार केला तर जीव म्हणून त्यात काही फरक नाही आहे. मूळ ओळख जर झाली तर जीव म्हणून म्हणजे त्याच्यातलं सुद्धा जीव आणि आत्मस्वरूप असे दोन जे भाग आहेत त्याच्यातल्या जीवातला फरक आहे. बरोबर, कारण तो काहीतरी घेऊन आला आहे. कुठेतरी कोणीतरी वडिलांच्या पोटी जन्माला आला, कुठल्या तरी घरी जन्माला आला, कुठल्या तरी परिस्थितीत जन्माला आला, तशाच आणि त्याच ठिकाणी दुसरा काही त्यावेळेला तसा जन्माला आलेला नाही, तो दुसरीकडे कुठल्या तरी परिस्थितीत. ह्या जीवातला फरक झाला. की मी म्हणजे विशिष्ट जीव हे इथपर्यंत कळलं तरी त्यातलं काहीतरी कळल्यासारखं आहे मी कोण यातलं. आणि खरं सांगायचं तर हे सगळे एकच आहेत हे ज्याला कळलेलं आहे किंवा माझं खरं स्वरूप कळलेलं आहे त्या अर्थाने सगळंच एक आहे. तुम्ही कुठेही जन्माला या, ज्या अर्थाने आपल्या ठिकाणी चैतन्य आहे, ज्या अर्थाने आपल्या ठिकाणी प्राण किंवा काय स्वरूप विद्यमान आहे, स्वस्वरूपाशी विसरले. हा सर्वसाधारण सिद्धांत आहे. अज्ञान रजनी निजले स्वस्वरूपाशी विसरले. जे खऱ्या अर्थानं मी कोण आहे ते विसरले. तर ते जर विसरले असतील तर मग पुढचं सगळं जन्ममरण स्वप्नी भ्रमले सदोदित. जन्मतो असं मानतो आणि मरतो असंही मानतो. तो त्या सगळ्यात भ्रमलेला आहे, सदोदित सतत सरले भ्रमलेला आहे असं समजायला हरकत नाही. मग ह्याच्यापेक्षा आपली अवस्था किती वेगळी आहे ते आपण शोधून काढा. आपण जर स्वतःला कोणीतरी अमुक एक समजत असो आणि तेच माझं आयडेंटिफिकेशन आहे अशी आपली समजत असेल, कदाचित ते नावाशी असेल, कदाचित मी माझं याच्याशी असेल, ते जे काय आहे ती मी नव्हे. मी कोण आहे ते ओळख देणारे जे कोणी असतील तर ते जे कोणी असतील ते तेवढ्यासाठीच ही ओळख देतात. की हे असंच सुरुवातीलाच का सांगितलं हे एवढ्या अध्यायांच्या, जे अज्ञान रजनी निजले ते स्वस्वरूप विसरले. आपलं स्वतःचं नाव हे मी नाही एवढी ज्याला जरी जाणीव झाली असली तरी ती मी कोण आहे हे शोधायचा प्रयत्न करेल. अरे हे कोणीतरी असणारच ना, आत्याबाई वगैरे ज्यांच्या त्यांच्या पंथामध्ये काय असेल मला माहीत नाही, त्यांनी नाव ठेवलं आहे. पुढं आपण ठेवतो किंवा लोकही आपल्याला ठेवतात ती नावं वेगळी आणि ही पहिली नावं ही त्यांनी ठेवलेलं. मग ते जे त्यांनी ठेवलं त्यांना काय सुचलं, त्यांची काय कुवत होती त्यानुसार त्यांनी ते नाव ठेवले. ते म्हणजे मी असं मी स्वतःला समजायला लागलो. लोकही तेच मला हाक मारतात म्हणजे मी तोच असलो पाहिजे असं मला वाटायला लागलं, म्हणून त्याला भ्रम म्हटलं. असं मला वाटायला लागलं. वास्तविक मला काही तसंच तोच मी आहे असं म्हणायचं काय कारण नाही. दुसऱ्या नावाने पुढे जरा मोठे झाले म्हणजे अण्णासाहेब म्हणतात ना, आपण खुर्चीवर बसला म्हणजे अण्णासाहेब होतात. मग अण्णासाहेब कसे झाले, जर ते पहिले काय जे काय सोमाजी आहेत ते बा अण्णासाहेब कसे काय झाले. मग अण्णासाहेब म्हटलं हो देतात की, आणि नाही म्हटलं तर राग येतो की. ते महत्त्वाचं सगळ्यात. म्हणजे त्याच्याशी तादात्म्य एवढा झाला आहे आता की मी म्हणजे अण्णासाहेब असं झालेलं आहे. त्यामुळे ज्याने त्यांनी मला अण्णासाहेबच म्हटलं पाहिजे. आता घरी आलं वडील कसं अण्णासाहेब म्हणणार, सौम्याचं म्हणणार. त्यांना काय कळत नाही पोस्ट काय, मी कुठं असतो आता, काय काम करतो असं वाटतं मनात. आता तिथं बोलता येतं, काही वेळा बोलता येत नाही, किंवा खाजगीच बोलतात, न ऐकू जाईल असं बोलतात, पण वाटत राहतं कुठेतरी. म्हणजे याचा अर्थ मी म्हणजे तेच. ही जी समजूत झालेली आहे त्या समजुतीला पहिला धक्का अज्ञान रजनी दिलेली याच्यामध्ये आहे. बरं, तसा विचार करायला लागलं की लक्षात येतं की आपण म्हणजे जर हे नाही, कारण नाहीच आहोत आपण. म्हणजे हे नाव आहे त्याच्याऐवजी कुठलंही नाव असू शकतं आणि जन्मभर माणसाला अजून 4 नाही 10 नावंसुद्धा असतात. माणूस एकच पण नाव 10. आता तो 10 नावाचा माणूस असा कसा होईल. तो एकच आहे आणि तो कोण आहे हे त्यानं आयुष्यात कधी वळूनसुद्धा बघितलेलं नाही की मी कोण आहे. मग मी कोण आहे वळून बघायला लागला तर त्याला कदाचित कळेल की अरे मी आज अशा अवस्थेत आहे, ह्याच्यापूर्वी माझी काही अवस्था होती का. मग ती दृष्टी नाही, त्या अर्थाने ज्ञान नाही. मला मागे आहे आधी विश्वास नाही पहिली गोष्ट, की मागे काही आहे आणि पुढे काही असेल ह्याच्यावरही विश्वास नाही. तर 2 मोठ्या गोष्टी आहेत माणसाच्या ज्ञानाच्या बाबतीत किंवा भ्रमाच्या बाबतीत. जर अगदी सतत त्याला त्रास देणाऱ्या 2 गोष्टी कोणत्या असतील तर एक शंका, सतत शंका माणसाला एका बाजूला, म्हणजे ते कायम मागे लागलेलेच आहेत माणसं, आणि दुसरी काळजी. 2 गोष्टी लागलेल्या आहेत मागे. ह्यातून जो सुटला तो बराच सुटला म्हणायचा 50%. शंका, सतत शंका असते की होईल का नाही, जमेल का नाही, होणार का नाही, आमको होईल का तमको होईल का. परीक्षा पेपर देऊन आलं तरी त्याला शंका असते. पेपर देऊन आल्यानंतर निदान आपल्याला अंदाज आलेला आहे तर निदान शंका असू नये, कारण फारसं काही इकडे तिकडे होत नाही, त्याप्रमाणे होतं सगळं, पण तरी शंका राहते. तेव्हा ही शंका कशी आहे तर ती त्याचा शंकासूर येतो.
तो शेवटपर्यंत पाठलाग करत राहतो माणसाचा. आणि ह्याला निशंक व्हायला श्रद्धेशिवाय दुसरं उत्तर नाही. कोण निशंक आहे? जो श्रद्धावान आहे तो निशंक आहे. हा संशय आत्माविनश्यती तो जायचाच. माझा शंका घेतच जाणार शेवटपर्यंत. ट्रीटमेंट तरी शेवटी सलाईन लावलं तरी सलाईनच लावले का, त्यात ते हेच टाकले का, ते इंजेक्शनच भरले ना, लक्ष आहे ना, कोण आहे ना, त्यांचं तिकडून बघतायत ना, ते संपत आले त्यांना काळजी आहे. निदान ते संपत आल्यामुळे त्यांचं दुसरं लावता येणार आहे ह्याच्यासाठी तरी काळजी करतील की नाही निदान. तेवढी काळजी त्यांना असतीच की, त्यांची स्वतःची म्हणून तरी निदान करतील, तुमच्यासाठी नाही तरी एवढं तरी करणारच की नाही ते. पण तरीसुद्धा आपल्याला वाटत आता संपत आले सगळं संपायची वेळाची सलाईन लावले म्हटल्यानंतर आता काय सांगायचं आता. पण तरीसुद्धा असं वाटत आता त्यांचं लक्षच नाही आहे असं मला वाटते सारखं. मगाचपासून इथे कोण आलेलं दिसत नाही. त्यांना अंदाज असतो हे अमक्या एक 20 मिनिटांनी संपणार. 20 मिनटं त्यांचं काय काम आहे. मग त्यांचं जर काम असतं तेच उभे राहिले नसते का तिथं कशा स्टँड लावून ठेवला आहे तिथं. त्यांना माहीत आहे की हे स्टँडचं काम आहे, आपलं काम नाही आहे. पण त्या झोपलेल्यासारखं तर स्टँड ते आपलं दिसत राहतं सारखं. आणि आपलं सारखं शंका येत राहते की यांचं लक्ष असेल का नाही, ते भराभरच संपेल का काय, सावकाशच जाते का काय. आता आपण आजारी आलो आहे ना तिथं, आपल्याला नाही ना घरी बसवलं, काहीतरी उपचार करा. मग असं करून तिथे येतात. मग ते म्हणतात ठीकच आहे, बरंच झालं आलात तुम्ही, सुस्वागतम. कारण काय आता ते तरी आता शेवटी असं आपण गेलो दुकानात एकदा म्हटल्यानंतर कोणी आपलं स्वागत करणं स्वाभाविक आहे. मग तसं जर नसेल पण कठीण संकट काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं. तर मग जावं. मग ते काय करतायत. मग त्यांना त्याचा अंदाज आहे. पण त्यांना अंदाज नसला, समजा ते बाहेर गेले, लावून गेले आणि बाहेर त्यांना कुठला तरी पेशंट विसरले तर काय होईल. ते रिकामं राहील, काय होणार नाही त्यांचं. काय होणार जास्त रिकामं होईल. आणि मग काय होणार, काय आधी कुठं काय आपल्याला होत होतं खरं सांगायचं. शंकेनं चालू आहे खरं म्हणजे. कित्येक वेळेला उपचार हे अशा काळजीनंच उपचार जास्त. म्हणून सांगितलं ना, शंकाने काळजी. काहीतरी होते काय मला जराच आहे. पूर्वीने काही इंजेक्शन द्यायचे परवा नाही का म्हटलं तसं. मला एकदा सुई टोचा, पूर्वीची भाषा आहे, सुई टोचली म्हणजे बरं वाटतं, तसं आहे ते. तेव्हा हे काय माणसाला ते शंका सोडित नाही, काळजी सोडित नाही. ते ह्या 2 पोटी होते काय, मूळ कामाला वेळच राहत नाही. म्हणजे सकाळपासून स्वयंपाक करतो, तो स्वयंपाकासाठी वेळ देतो म्हणून करतो. कसा होईल कसा करू जर करत राहिला तर तासभर साधा भात सुद्धा शिजून होणार नाही त्याच्याकडनं, की नाही. मग हे जसं होतं तसं आयुष्यात भात शिजून होतच नाही कधी. कारण सारखं कसं काय होणार आणि काय होणार ते हे आजारपणात चांगलं लक्षात येतं. म्हणजे महाराज नेहमी म्हटले देहदुःख, तर ते त्या बाबतीत फार विचार केला आहे महाराजांनी. देहदुःख आणि दारिद्र्य फार 2 गोष्टीत विचार केलेला आहे. तर दारिद्र्यातसुद्धा आणि देहदुःखातसुद्धा. आता खरं सांगायचं तर महाराजांच्या काळानंतर आता 100 वर्ष गेली, आज श्रीमंतीचं दुःखच आहे. त्यावेळेला दारिद्र्य दुःख होतं, ते एक वेळ समजू शकत होतं की भागेल का नाही, होईल का नाही, हे वाटत होतं माणसानं, हे बरोबर आहे. आज श्रीमंती आहे, पण टिकेल का नाही, बरोबर होईल का नाही, वापरतील का नाही नीट, हे होईल का नाही. आज ही काय न संपणारी गोष्ट झाली. त्या काळात निदान ते परिस्थिती तरी तशी होती, गरिबी होतं म्हणून ठीक आहे. तेव्हा या सगळ्यात होतं काय की हे सगळं शंकेनं आता त्यांनी जे काय काम केलेलं असेल, चालू आहे उदाहरण समजा, त्यांनी काही काम केलेलं, त्यांना काळजी आहे त्याच्यात काय इंजेक्शन घालायचं काय घालायचं नाही. म्हणजे सारखं स्वतः बाजूला जो कोणी माणूस बसलेला त्यांचा जर घरातला म्हणजे तेवढे संबंध चांगले असतील आणि घरातला मनुष्य बसायला तयार झालाच बाजूला, तर त्याला विचारत राहतात तिथे ते लिहिले ते देत आहेत ना सगळं, ते म्हणजे ते देत आहेत, त्यांची वेळ झाली की ते देतील. पण तरीसुद्धा त्यांनी एकच दिल्यासारखं वाटते मला, त्याच्यात 2 दिल्यासारखे वाटतात. जरा मला पॅड दाखवा. आता कशाला तुम्हाला पॅड दाखवा, आपल्याला जर कळत असतं तर आपणच तिथं काम केलं नसतं का, आपण हॉस्पिटल नसतं का काढलं. पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं ती 2 दिली का 1 द्यायची. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की 1 पुरलं नाही तर दुसरं देऊ म्हणून त्यांनी लिहून ठेवलं असेल. त्यानं नाही का काहीतरी त्याची काळजी, ते करू देत ना त्यांना काळजी. पण मी पडूनही राहणार, काळजीही करणार, माझा विश्वासही नाही. बरं आता समजा मी अशा अवस्थेत आहे की नाही मला राहत बाबा, सोसवत नाही म्हणून गेलो आणि समजा त्यांनी तेच काय सलाईन लावले ना. मग आता खरं सांगायचं तर बरं आता ते करणार आहेत का भगवंत करणार आहे. तो भगवंत आमच्या जीवनात नाहीच कुठे ना. आम्हाला डॉक्टरवर विश्वास वाटतो, औषधावर विश्वास वाटतो, माणसावर विश्वास वाटतो, अन्न पाण्यावर विश्वास वाटतो, पण देवाचा विश्वास वाटत नाही ज्यांनी हे सगळं निर्माण केलं. कारण हे लावून पुन्हा आता आमच्या हातात नाही, तुम्ही बघा हे जे काय प्रकरण आहे त्याला सामोरं जावं लागतंच. जायला लागलेलं आपण बघतो. म्हणजे हातात नाही आहे हे जर आपल्याला सुरुवातीपासून आता एवढ्या वयाला जर झालं असेल तर ते आपल्या हातात नाही हे खरं कळण्यासाठी जेवढं आयुष्य जातं ते आपल्या हातात हे नाही आहे. आपल्या हातात फक्त उपचार करणं आहे, बरं होणं हे आपल्या हातात नाही आहे.
बरं किती व्हावं हे हातात नाही आहे, किती काळ टिकेल हे हातात नाही. ते तेव्हा हे जर हातात नाही तर ते कोणाच्या हातात आहे एवढं तरी निदान शोधून काढावं. पण ते करायला तो मनुष्य अज्ञानातून बाहेर आलेला असला पाहिजे ना, की असं काहीतरी आहे की जे नियंत्रित करतं सगळं. इथे साधा मनुष्य नियंत्रित करतो त्याच्यावर आपला अजून विश्वास नाही. तर जो दिसत नाही आणि नियंत्रित करतो आणि ठामपणे किंवा निश्चयात्मकपणे आणि विशिष्ट व्यवस्थेने नियंत्रित करतो त्याच्यावर आपला विश्वास कसा बसावा. त्यामुळे ही अडचण येते. म्हणून शंकेनं नुकसान होतं आणि हे असं काळजीनं नुकसान होतं. बरं काळजी करून ते पडू नयेत. आता पडू नये तर आपल्यासारखं म्हणून आपल्याला कल्पना आहे की हा वेळ आपल्याला अनायासे सप्ताह करण्यासारखा मिळालेला असतो. कारण आपल्या हातात कधी सोडणार ते नसतंच. नाही तरी त्यांची काही असतीलच ना विचार त्याच्यामागे. चांगलेच आहे तसं मी समजतो. पण उद्याच्या राऊंडला सोडू, आज काय तेवढं बरोबर वाटत नाही आहे, तर उद्या सोडू, मग उद्या मग सांगतो परवा सोडू. जे त्यांचं काहीतरी असेलच त्याच्यामागे विचार, चांगलाच असेल. तर आपली तेवढी तब्येत बरी नसेल किंवा काही तिथे काय ते पुरं झालं नसेल अजून, तर त्याप्रमाणे ते सोडू म्हणतील. मग ते सोडू म्हणतील त्यावेळेला ते सोडतील, त्यावेळेला ते आपलं जाता येईलच. मग आता समजा अशाच कारण आपण 3 दिवसासाठी गेलो आणि 7 दिवसासाठी राहावं लागलं, असं जर झालं उद्या होऊ शकतं. कोणी आलंच नाही समजा चौथ्या दिवशी, तर ते तरी काय करणार शेवटी. त्यांना काय करायचं, त्यांना जे काय करायचं ते ते करत राहतात. मग आता त्यांच्यावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. पण मला जरा बरं वाटते, मला जरा बरं वाटते असं रोज म्हणून राऊंडला काय उपयोग होत नाही. ते म्हणतात नाही अजूनही सगळं काय मला इन ऑर्डर वाटत नाही आहे, मला अजून उद्या आपण परत बघूया एकदा, वाटलं तर थोड्या तपासण्या करून बघू, म्हणजे एकदा खात्री करू की झाला जा आणखीन परत त्याच्यात गेला. आता हे सगळं त्यांना काय करायचं ते करू दे. एकदा आपण त्यांच्या विश्वासावर आलो, त्यांच्या विश्वासावर बाहेर जाऊ, तसं होत नाही. तिथं बसून खरं सांगायचं तर जो खरं हे नियंत्रित करतो, ज्याने हे शरीर दिलं ते काय ह्यातल्या कोणी दिले आणि नियंत्रित कोण करतात, ते का करतात. रोज काय अन्न पचवायला माणूस का कोणी बसवला इथं, काय नाही. डोकं चालतंय, कोण बसवले का ते चालवायला, आपणच चालवतोय म्हणजे असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात ते चालतंय. तर ते चालतंय, यंत्रणा चालते, पचनं चालत आहेत, हे सगळं चालतंय. हे सगळं चालतंय म्हणून चालतंय, हे आपण नाही चालवत. म्हणजे हे कुठली तरी यंत्रणा चालवते, तो त्याला निसर्ग म्हणा, आम्ही परमेश्वर म्हणतो. म्हणजे सांभाळतो प्राणासृष्टीतील वारा असं म्हणा, तरीसुद्धा उत्तर तेच आहे. त्यामुळे ह्याच्या पलीकडे थोडंसं जाऊन अरे ते चालवते व्यवस्थित आहे, त्यांना काळजी आहे आपली. ज्याला एवढं वाटतं की भगवंताला किंवा संतांना किंवा त्या काय जे गुरु असतील त्यांना ती काळजी आहे, एवढी खात्री एकदा व्हायला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा खूप साधनं आणि खूप जन्म लागतात. हे बहुत सुकृताची जोडी आहे ही, तितकी सोपी नाही. श्रद्धा ही वाटते एवढी सोपी नाही आहे. जे तसं ते आमचं सगळं काय परमेश्वर जे काय करील ते हे म्हणतात, प्रत्यक्षात आपण ॲडमिट होऊया म्हणतात, तर तसं नाही. परमेश्वर करील ते खरं ना, बसून राहा. व्यवहाराने कोणी म्हटलं तुम्हाला ॲडमिट करा, व्यवहाराने काय तुम्हाला प्रयत्न करायचे ते करा. पण हे जे सगळं आहे हे सगळं कोणाच्या तरी हातात आहे. तर ह्याची ज्याला खात्री काळजी करणार आहे कोणीतरी. कारण यात जी काळजी करणारे जे काय कोणी घटक आहेत ते सगळे अपूर्ण आहेत. त्यांच्या परीनं त्यांची ज्ञानं अपूर्ण आहेत, त्यांची साधनं अपूर्ण आहेत, त्यांची दृष्टी अपूर्ण आहे. ती माणसंच आहेत शेवटी. त्यांची काही एरर्स होणार, त्यांची काही हे होणार, काही मर्यादा पडणार, काही ठिकाणी कळणार नाही काय होते ते. हे सगळं जर आपल्याला माहिती आहे तर जे जिथे सर्व प्रेझेंट ऑम्निसेंट वगैरे जे काय आहे सगळं ते आहे ना खरं. मग त्याच्यावर विश्वास ठेवू आणि व्यवहाराने जे काय करायचं करू. समजा असं गेलोच समजा आणि अशी वेळ आलीच आपल्यावर की ठीक आहे बाबा 3 दिवस नाही, उद्या काय नाही, परवा दिवशी बघूया असं जर म्हणाले. आपला सप्ताह भगवंताची इच्छा असं आहे की 3 दिवसाचा नको, 5 दिवसाचा असावा असं समजा. आणि आता पडून तरी काय काम आहे आपल्याला. अलीकडे अन्न पाणीसुद्धा तिथेच आणून देतात, घरूनसुद्धा आणून देत नाही. ते आता कारण आपल्याला मग काय माहीत नाही बाबा. तर ते जे काय आहे ते सुद्धा म्हणतात की ते डाएट नीट सांभाळलं जात नाही, त्यामुळं आम्हीच देतो. तर ते व्यवस्थित डाएट सांभाळता येत ना आता, मग ते पण त्यात आहे. म्हणजे आता घरून जाऊन बरोबर कोण असेल तो जाऊन जेवून येईल, ठीक आहे. मग आपण काय करणार, आपण आता पडूनच राहणार. नुसतं जेवणा खाण्याचं तेच देणार, जे देणार ते खायचं आहे, ते बरोबर आहे. कारण ते त्या शास्त्राप्रमाणे आहे. आपण तिथे गेलो आहोत, आपल्यावरती शक्ती आहे, त्याप्रमाणे ते करायलाच पाहिजे आपल्याला, ती शिस्त आहे, त्यामुळे ती पाळलीच पाहिजे. मग त्याप्रमाणे मग आपलं करणार का काय आहे खरं सांगायचं तर. मग जे करण्यासारखं आहे ना ते सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं काळजी, फक्त काळजी. की सकाळपासून आत्ता कसं वाटते, आत्तापेक्षा सकाळी कसं वाटते, सकाळपेक्षा संध्याकाळी कसं वाटते, काय करणार आहे करून. त्याच्यापेक्षा जर समजा दिवसभर जॉब केला असा 25-25, 50-50 हजार जॉब करणारे लोक आहेत. मग एवढा जॉब तरी झाला असता, मग तो भरून निघाला असता, ते भगवंताचं स्मरण वाढलं असतं. कदाचित त्याची आठवण झाली असती पूर्वीच्या प्रसंगात त्यांनी काय केलं होतं, कुठं सावरलं होतं, काय आत्मपरीक्षण तरी करायला हरकत नाही. एवढी संधी मिळाली आहे, घरात कोण आत्मपरीक्षण करणार आहे मला सांगा.
संधी दिली, अगदी तुम्ही बसून राहा, कशात लक्ष घालू नका, असं जरी घरात सांगणारे असले तरी घरात लक्ष घालतोच ना आपण. बरे असलो आणि घरी गेलो म्हणजे लक्ष घालणारच. ते सांगतायत घरात, आता पुढची पिढी आहे, करते सगळं, तरीसुद्धा असं वाटतं नीट करतील का नाही, आपण लक्ष घालावं. मग ते तिथे ॲडमिट असले म्हणजे आता आपल्याला संधीच आहे ही, खरं सांगायचं म्हणजे त्यांना खरं संधी आहे. ते आता ॲडमिट आहेत आनंदाने, ते काही काय असेल तिथे तिथलं. आता आपल्यावर जबाबदारी काय नाही, ते येणार, लावणार, औषध देणार, गोळी घ्या म्हटलं की घ्यायची, 2 म्हटले की 2, 1 म्हटले की 1, काय जे असेल ते काय, आपलं काय कामं नाही खरं सांगायचं तर, होय की नाही. एक पैसे देणं एवढंच काम, ते सुद्धा बाकीची बरोबरची माणसं करतात बस. आणि त्यामुळे तेही काम नाही. म्हणजे आता काय काम आहे आपल्याला, मग त्यावेळेस देवाच नाव घ्यावं की सरळ, किती सोपा मार्ग आहे. जे आपण विसरलो आहोत ते आपल्याला आठवते का बघावं. तेव्हा लक्षात येईल की आपल्याला मागचं काय आठवत नाही आहे, मागच्या जन्मातलं माहीत नाही, पुढच्या जन्मातलं दिसत नाही, आणि या जन्मातलं हे काळजी आणि शंकेनं आपण वाया घालवलेलं आहे. हे लक्षात ज्याच्या आलं तो निदान जागा तरी होईल. मग पुढच्या काळात जो काही काळ त्याला मिळेल, हे तरुणपणी होईल, हे मध्यम वयात होईल, प्रौढ वयात होईल, कुठेही होईल, पण त्यावेळेला तरी अरे काळजी करणारं आहेत. माझं काम मला आहे, पण माझ्या कामाबरोबर काळजी लावून दिलेली नाही त्याचा भाग म्हणून. माझं काम आहे, प्रत्येकाला काम आहे आणि ते त्यांनी करावं, पण त्याच्याबरोबर काळजी करावी असं काही त्याच्याखाली लिहिलेलं नाही आहे की हे काम करता करता काळजी पण केली पाहिजे, असं काही कोणावर जबाबदारी टाकली नाही. लग्न करायचं तर लग्न करा, पण त्याच्यानंतर आता काय होईल, काळजी कशाला करायची, लग्न केले ना, आता लगे ह्याच्यात गेला ना, आता कॉलेजला गेला ना, आता अभ्यास काय ते करताय ना, तर त्याच्याबरोबर आणखीन काळजी वेगळी करायचं काही कारण नाही. असं कुठलंही क्लॉज नाही की ह्याच्याबरोबर तुम्ही तुमची काळजी घ्या, काय नाही, ह्याच्याबरोबर काळजी केलीच पाहिजे किंवा कसे मार्ग मिळतील याची शंका बाळगली पाहिजे पहिल्यापासून, असं कुठे लिहिलं आहे. काय होणार आहे याच्याबद्दल शंका असली पाहिजे, असं कुठेही लिहिलेलं नाही. पण लिहिलेलं जे नाही ते अत्यंत प्रामाणिकपणे आपण करतो. म्हणजे जे खरा अभ्यास सांगितला आहे तो नाही करत. त्याला सांगितलं 8 तास अभ्यास करावा लागेल, ते नाही करत, पण 8 तास काळजी करतो मात्र, किंवा शंका तरी 8 तास चालू असतात डोक्यात. तर हे जे आहे हे माणसाचं जीवन वाया घालवतं आणि ह्याच्यामुळे खऱ्या ज्ञानाची ओळख होत नाही. खरं सांगायचं तर अनाठाई जाणारे जर आपलं हे जर श्रम, त्याचे कष्ट, त्याच्या वेळ, त्याच्यात जाणारी मानसिक शक्ती, हे जर समजा माणसाला जर समजा वाचलं, त्याच्या हातून किती काम होईल. निदान शोध तरी होईल की बाबा माझं खरं काम काय, मी कोण, कशासाठी आलो, मला काही सांगता येतं का, माझ्या नावापलीकडे मला माझी काही ओळख सांगता येते का, किंवा मी काही जाणतो का त्यातलं, किंवा जे जाणत आहेत त्या जाणकारांजवळ जाऊन बसतो का. मग ते जरी समजलं तरीसुद्धा कळेल की बाबा आहे, आपल्यालासुद्धा शोधण्यासारखं काहीतरी आहे. कोण श्वासावर शोधेल, कोण ध्यानावर शोधेल, कोण नामावर शोधेल, कसंही शोधेल, मार्ग काय कमी ठेवलेत आपल्याला. अशी परिस्थिती नाही आणि असा मनुष्य नाही ज्याला परमार्थ करता येणार नाही. इतकं आश्वासन देऊन ठेवलं आहे महाराजांनी, एवढं आश्वासन देऊन ठेवलं की अशी परिस्थिती मला सांगा ज्यात परमार्थ शक्य नाही. हे आव्हान देणं म्हणजे केवढी गोष्ट आहे. आणि खरोखरच तसं आहे की अशी परिस्थिती सांगा की ज्यात परमार्थ शक्य नाही. दुःखात सांगा, सुखात सांगा, परिस्थितीत प्रकृतीनं सांगा, कशाने सांगा, वय सांगा, काय तुम्हाला जे सांगायचं सांगा, जी अडचण म्हणून तुम्हाला वाटते ती सांगा आणि त्याचं उत्तर तयार. तेव्हा अशी परिस्थिती सांगा ज्यात परमार्थ करता येत नाही. त्यामुळे इतकं जिथं आपल्याला दिलं आहे, परमार्थ म्हणजे हेच स्वतःला शोधून काढणं, ह्याचंच नाव परमार्थ आहे. म्हणून त्याला परमार्थ म्हटलेलं आहे. बाकीचे अर्थ जीवनातले आपल्याला कळतातच आहेत. हे अन्न खाल्ल्यावर काय होईल, ते अन्न खाल्ल्यावर काय होणार नाही, याचा अर्थ कळतोच. हे अन्न म्हणजे काय हे कळतंच, पण हे नाही कळत ना, म्हणून त्याला परमार्थ म्हटलेलं आहे. मग मला मागचं कळत नाही, हे कळत नाही, पुढच्याचं मला अंदाज नाही काय ते, ती दृष्टी माझ्याकडे नाही. मग काय होतं, मग नुसतं शंकाच शंका आणि काळजीत काळजी, ह्याच्यात सगळं आयुष्य जातं. तर यासाठी बरं ते सांगतात त्यावेळेला त्यांच्या मागं तितकंच निश्चित असते. हे मगाशी म्हटलं ना अभंग तसं आहे. एका बाजूने आपण जर असंच जगायचं ठरवलं तर मलाच निधी दवाखान्यातपर्यंत बागेल, ह्यातून मी 12 होणार आणि मग मी सेवा करणार, मग मी हे करणार. हे सुद्धा जर काही गाथा ज्ञानेश्वरी काय कल्पना असेल आणि जर ती वाचता येत असेल, म्हणजे मीडियम असलं मराठीत तर ते वाचता येईल. म्हणजे निदान त्या काय लिहिलं आहे हे कळायचं नंतर बघू. कारण त्यांचे सद्ग्रंथांचं एक वैशिष्ट्य असतं की त्यातलं काही नाही कळलं आणि तो वाचायचा असतो एवढं जरी कळलं तरी कल्याण होईल. अशी सिस्टीम नाही कुठे. अभ्यासाची पुस्तकं आहेत आणि नुसती वाचा तरी चालेल, पास व्हाल, असं काही नाही. अभ्यासाची पुस्तकं आहेत, वाचायची आहेत, पण ती अभ्यासायची आहेत. त्यानंतर तुम्ही स्मरणात ठेवायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत, प्रश्न उत्तरं काढायचे आहेत, ते लिहून काढायचे आहेत, तिथं ते आलं पाहिजे, आठवलं पाहिजे. यातली कुठलीही अट ज्ञानेश्वरीला नाही, यातली कुठलीही अट ह्या कुठल्या गाथेला नाही. तुम्हाला नुसती म्हणत राहा, ज्ञानेश्वरी वाचत राहा, तुम्ही मुक्त होऊन जाल. ओळीवर ज्यांना दिसत नाही त्यांनी बोटं ठेवून नुसती माऊली माऊली म्हटलेली माणसं मुक्त होऊन गेली. ज्यांना दिसत नव्हतं त्यांना ज्ञानेश्वरी वाचल्यावर दिसायला लागतं, हा अनुभव आहे. आता हा कुठला अनुभव कुठल्या नेत्रशास्त्रात आहे, पण प्रत्यक्ष तो अनुभव आहे.
की आपल्याला कमी दिसायला लागलेलं असेल तर आपण ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावी. आपोआप आपला डोळा दुरुस्त झाल्याचं लक्षात येतं. हा कसा काय दुरुस्त झाला बाबा, आपण ते काय औषध दिलं नव्हतं. पण ह्याच्यावर विश्वास ठेवा. तसं होईल कशावरून होणार. आता उलटं वाचायला लागल्यानंतर जर समजा डोळ्याची शक्ती कमी झाली असेल तर त्रास वाढणार नाही का? आपला त्रास वाढणार. एवढंच त्याचं उत्तर आहे. दुसरं संतांच्याकडे आणखीन काही उत्तर नाही. ते म्हणते मला अजून दुसरी कामं आहेत. तेव्हा तो वाढणार नाही हे जर तुम्हाला खात्री असेल, हीच श्रद्धा कमी पडते. तर श्रद्धाहीन झालो. मला बाबांचे शब्द आठवतो, आपण श्रद्धा दरिद्री आहोत असं म्हणाले. किती बरोबर शब्द आहे. श्रद्धा दारिद्र्य हा म्हणले मोठा आपल्या या पुढच्या पिढीमध्ये हा मोठा रोगच झाला. म्हणले एक आजारच आहे एक प्रकारचा, ही श्रद्धा दारिद्र्य. पैशाचं दारिद्र्य परवडलं, दुसऱ्याकडून उसने तरी मागून आणता येतील, कष्ट तरी करता येतील, मिळवतात येतील, श्रद्धा कशी मिळवणार? त्यामुळे श्रद्धा दारिद्र्य हा मोठा रोग आहे. म्हणून श्रद्धा आहे तर काय, फेथ कॅन मूव्ह माउंटन्स ते म्हणतात ते खरंच आहे. इकडचा डोंगर तिकडे होईल ही गोष्ट पण खरी आहे. पण ती गोष्ट खरी नक्की जातो का डोंगर इकडून तिकडे? आता मग तुम्ही सगळे डोंगर हुडकत बसा आणि तुम्हाला तो मिळणार नाही हे पण मी सांगतो. कारण असं हुडकण्यासाठी डोंगर घेऊन बसायला ते बसलेले नाही आहेत की ह्या डोंगर ह्याने म्हटलं की इकडून तिकडे न्यावा. ह्याच्यासाठी काही भगवंताचं ते काही काम नाही. त्यांनी सगळे सृष्टीत ठेवलेलं आहे. तिकडचा डोंगर तिकडे होतो, हे इन बिटवीन द लाईन्स आहे, बाकी काही नाही. जे अशक्य आहे ते शक्य होतं. तेव्हा हे त्यांना त्या भाषेत सांगायचं म्हणून त्या भाषेत सांगितलं. पण जर आपण शब्दशः आपण शब्दज्ञानी, त्यामुळे तिथे डोंगर होतो का खरंच म्हणून डोंगराकडे बघत बसतो. माझी श्रद्धा आहे आता परमेश्वर डोंगर इकडे नेणार. नेला का हो 1 इंच झाला, 1 तास झाला, नेला का हो 2 इंच झाला, कसं होणार? ह्यात हे कामच नाही या भाषेतलं. त्यामुळे हे आदर्शाच्या गोष्टी आहेत, त्या आदर्शातल्या दृष्टीनंच येतील. म्हणून याच्यासाठी हा असा जो जाणारा काळ आहे, तर मग कशाची तक्रार नाही. तक्रारी आणि शंका आणि याच्यातच सगळं आयुष्य जाईल. त्यासाठी त्या अर्थाने अज्ञान रजनी निजेले तशा तऱ्हेनं आयुष्य जातात. आणि काय संत तरी काय करणार, शेवटी ते बघवत नाही त्यांना. येतो कळवळा म्हणून या म्हणून जे सांगितले ते परत सांगतात, त्यापेक्षा काही नाही, दुसरं काय करू शकतात. मग हे बरं, ही काही कोणी द्यायची वस्तू नाही, सुद्धा ही आतून यायची वस्तू आहे. तर ती जर पक्की झाली तर ती पक्की व्हायचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे सत्संगती. दुसरा काय मार्ग नाही. कुठल्याही प्रकारची असो ती सत्संगती असावी. निरपेक्ष आहे, काहीही नाही, देणं नाही खेळणं नाही, त्यांना फक्त भगवंत आणि त्या जीवाचं कल्याण एवढंच दिसतं आहे. तर तिथे तो सत्संग असतो. तिथे काही न करता जिथे आपल्या वृत्ती बदलतात, काही न करता वृत्ती शांत होतात, काही न करता मनुष्याचे मन पालटतं, तिथे त्याची खूण आहे. मग खुणा देऊन ठेवलेल्या आहेत, ते राहा. मग तेवढ्या एकाने पुढचं काम सुरू होतं ना. कारण चित्त तळाशी एकदा बसलं आहे तेच पाणी, जे बुद्धाला सांगितलं, आनंदाला जे सांगितलं बुद्धाने तेच की परत जा आणि पाणी घेऊन ये, परत जा आणि पाणी घेऊन ये. पाणी गढूळ आहे, बरोबर आहे, बैलगाड्या गेला होत्या म्हणून पाणी गढूळ होतं, बरोबर आहे. तेव्हा ते बरोबर आहे, ती की गढूळ आहे म्हटलं परत जा. अजूनही पिण्यासारखं तिथे पाणी नाही, गढूळ आहे, तू परत जा. 10 वेळा पाठवल्यानंतर मध्ये 1 तास गेला ना एवढं सगळं होईपर्यंत. 10 वेळा गेल्यानंतर तोपर्यंत जे पाणी गढूळ झालेलं आहे, बैलगाड्या गेल्यामुळे ओढ्यातलं पाणी वाट्यातलं गढूळ झालं, ते त्याच्यानंतर तेच गाळ खाली बसल्याबरोबर तेच पाणी पिण्यासारखं झालं. कारण पिण्याच्या पाण्याचाच ओढा होता. आता बैलगाडी म्हणून गेली, त्याला काय करणार. त्याच जागी मग लोटा भरून पाणी घेऊन आले. आता तो त्यातले पाणी कुठे मिळालं, त्याच ठिकाणी मिळालं. तर त्यासाठी काय करावं लागलं, तर शांत राहावं लागलं. मग नाम घेणं म्हणजे काय आहे, त्याच चित्ताचा जो आपल्याला गरज आहे शांततेची, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा शांततेच्या प्राप्तीसाठी त्याच चित्ताचा कसा उपयोग करावा हे शिकणं, हे संतांकडे शिकणं. त्या अर्थाने अज्ञान रजनी निजेले, कारण हे माहीत नाही म्हणून जागं करून ते सांगतात की असं तिथंच शक्य आहे, वेगळं कुठे जायची गरज नाही. त्याच ओढ्यामध्ये म्हणजे हे जे काय ओढा बसला आहे चित्तात, तर ते ओढा खडूळ होतो. ह्या सगळ्या वातावरणाने सारखे सतत बाहेरचे संघर्ष, आमच्या शंका, ह्या सगळ्या ह्यांनी गढूळ होतं. तर ते त्याच ठिकाणी तिथेच शांत होण्याची विद्या आहे. फक्त ती जी विद्या आहे ती ध्यानाने साधा, क्रमाने साधा, सगळ्यांनी हे सगळं आहे. पण ते आपल्यावर अवलंबून आहे. नाम किती होईल आपल्याला सांगता येणार नाही, किंवा ध्यान किती होईल कसं होईल सांगता येणार नाही. पण सत्संगतीत आपण काहीच करीत नसतो, फक्त राहण्याचं काम करीत असतो, बरोबर. तेवढं करायला पाहिजे, तिथं राहायला पाहिजे. आणि राहायला पाहिजे म्हणजे नुसतं मुक्कामाला राहायला, मनाने राहायला पाहिजे. तो मनाने जो राहिला त्याला कुठेही सत्संग आहे. मग तो त्याला काय ज्ञानेश्वरी समोर ठेवली, आणि त्याला जर बाकीच्या जर बाण नसेल, आणि त्याच्या बाण चांगल्या अर्थाने की त्याला बाकीच्याचा विसर पडला असेल, प्रपंचातल्या गोष्टी त्यांना बाजूला ठेवल्या असतील, तर त्याला त्याच जागी ते देण्याची
क्षमता तिथेच आहे, त्याच ग्रंथामध्ये आहे. मग त्याच्यासाठी तो जाऊन वाचेल, ऐकून समजून घेईल, किंवा एखाद्या सत्संग असेल तर तिथे बसेल, तरीसुद्धा चित्त आपोआप शांत होईल. अरे एवढं काळजी करण्यासारखं काही नाही. जगामध्ये असंख्य गोष्टी आहेत, जगाची रचना प्रचंड गोष्ट आहे, आपलीही स्वतःचा प्रवास खूप मोठा आहे, त्यात कुठेतरी आपण आत्ता इथे आलेले आहोत आणि काही पुण्याही केली, काहीतरी मनामध्ये असलं पाहिजे म्हणून आपल्याला बुद्धी झाली. तर आता हे जर एकदा लक्षात आलं तर पुढचं सगळं लक्षात येईल. आणि त्यांचं संरक्षण किंवा काय, आपली वेळ संपत आली म्हणून सांगतो, त्यांचं संरक्षण किंवा त्यांचे शब्द किंवा त्यांची खात्री जर हे कोणी करणारा असेल तर त्याच्यावर म्हणजे सुईच्या टोकाचं दिसेल इतकं बारीक लक्ष त्यांचं असतं त्याच्यावरती. ते बरोबर असतं, इतकं बारीक लक्ष त्यांचं त्याच्यावर असतं, त्याच्या सगळ्या जीवनाच्या हालचालीवर असतं. आणि महाराज जे म्हणले, एकदा हात धरला तर तुम्हाला मुक्त होईपर्यंत सोडणार नाही हात. त्यात जन्म किती गेले तरी चालतील, तुम्ही जितकं ते ओताल तितकं लवकर मिळेल, तुम्ही जितका काळ वेळ लावाल तेवढा सावकाश जाल, पण हात सोडणार नाही. हे जे सांगितलेलं आहे ते प्रत्येक संताने आम्हाला, आपल्याला हे म्हणाले, प्रभू म्हणाले, आम्हाला धरता येते, सोडता येत नाही. आता हे सांगणारं कोण आपल्याला भेटणार आहे, आणि तुम्हाला मी मुक्त करीन म्हणणारा कोण भेटणार आहे. म्हणून संतांची एवढी तारीफ केली त्यांनी, की बाई आता ही तारीफ आहे म्हणून, किंवा ते स्वतः तसे आहेत म्हणून हे वयातून कळते आपल्याला. तेव्हा जाता जाता एक प्रसंग आठवला त्यांचं, तेवढं सांगतो. आपल्याकडे जे मागे म्हणजे बोललंही आहे पूर्वी, तिसरे टेंबे स्वामी म्हणतो आपण ते, तर ते जे म्हणजे कृष्णाभाऊ टेंबे म्हणजे ह्याच्यात पांगेऱ्याच्या राजापूरजवळचे, तर त्यांचे खूप प्रसंग त्यांच्या आयुष्यात आहेत. त्यांचा स्वतःचा टेंबे स्वामींशी संबंध आला होता. त्यांचे वडील हे टेंबे स्वामींचे अनुग्रहित होते. तेव्हा त्यांनी स्वामी त्यावेळेला वाडीला आलेले होते, आणि 6 सालचे, 1906, आज आता आपण बोलतो 16, तर 16 सालचीच गोष्ट आहे ही. तर 6 साली ते त्या स्वामी हे वडील गेले स्वामींच्याकडे, आणि जाताना ह्या मुलाला घेऊन गेले. त्यावेळेला लहान होते, त्यामुळे त्यांना घेऊन गेले आणि ते बघितलं त्याने. स्वामींनी बघितल्या विचारलं, ह्याची काही पत्रिका वगैरे बरोबर आहे का. ते आणि त्यांच्या पत्रिका हा विषय वेगळा आहे. ते तर आपण आत्ताच्या पत्रिकांच्या बाबतीत त्यात काही विचार करू नये. ते वेदाचं वेग गुप्त झाले, ज्ञान तसं अवस्था झालेली आहे आता. तर त्यामुळे तसं ते म्हणले आहे का, ते समोर ठेवलं. ते म्हणले ठीक आहे, म्हणले ग्रहसौख्य कमी पण ब्रह्मज्ञानी होईल म्हणले. मुलाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की घेऊन, त्याप्रमाणे ते थांबले. त्यांचा सहवास काय मिळाला तो घेतला, सदा संतांपाशी जावे वगैरे तसं त्या पद्धतीनं काय जेवढा मिळेल तेवढा सहवास घेतला, परत आले इकडे. तसं ते कोकणाहून ही टोक लांब आहे तसं. त्यानंतर जवळजवळ 4 वर्ष गेली आणि 10 साली परत एकदा ह्यांनी वाडीला जायचं ठरवलं. वाडीला गेल्यानंतर स्वामींची बरोबर, स्वामी त्यावेळेला तिथे, त्यामुळे परत ते स्वामींची गाठ पिटली. स्वामींनी ते बघितल्यावर म्हणले छान, प्रगती उत्तम आहे, पण म्हणले तोपर्यंत हा मुलगा मोठा झालेला. तेव्हा त्यांना म्हणजे हे स्वामी मोठे झालेले त्यावेळेला, तर त्यांना काय म्हणाले की काही काळजी करू नये, आपण बाकीचे सर्व विलास जीवनाचा कुठलाही असेल तो सोडून द्यावा, आणि आपला जन्म त्यासाठी झालेला आहे, पुढे कार्य आहे, अनेकांना त्याचा उपयोग होणार आहे, तर त्यात राहावं आणि जास्तीत जास्त प्रगती करावी, आणि आपली ही शेवटचीच भेट, आता आपली भेट होईल असं नाही. हे 10 साली सांगितलं. स्वामी नंतर किती 3 वर्षांनी गेले. मग तेव्हा सांगितलं की आपली पुन्हा भेट होणार नाही. ह्यानं गलबलून आलं की अरे आता पुन्हा भेट होणार नाही म्हणते स्वतः स्वामी म्हणतात, म्हणजे ब्रह्मवाक्य हो, ते बदल होणार नाही, पुन्हा भेट होणार नाही, तर मी काय करावं असं म्हणले. मी जे सांगितलं त्यात राहावं, आणि नंतर म्हणली हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्याकडे जावं. काय असेल यंत्रणा, सिद्धारूढ स्वामी कुठं, हे कुठं, लोकांना त्यावेळेला काळात कल्पना पण नव्हती. बरं हा मार्ग का किती कर्मठ ह्याचा कष्टाचा मार्ग आहे, आणि त्यांचा मार्ग काय वेगळा आहे, ह्याची उपास्य दैवत कोणती आहेत, काय आहेत, हे सगळं इतकं फरक असताना हे केवळ हुबळी आहे एवढ्या ह्याच्यावर, आणि त्यांनी सांगितले, त्यामुळे तिथं काही प्रश्न नाही. स्वामी म्हणजे त्यांच्या इंटरलिंक किती व्यवस्थित आहेत, आणि त्या किती बारकाईनं काम करतात. त्यांनी त्यांना त्यांच्याकडे पाठवलं, आणि पुढचा अनुग्रह आणि सगळं त्यांनी दिलं. त्यानंतर हे 16पर्यंत काळ असा गेला. ह्या 16ला त्या गोष्टीला आता 100 वर्ष होती. तेव्हापासून तो पत्रव्यवहार सुरू झाला. त्यांना उत्तर दिलं, प्रसाद पाठवला, आणि तिथून पत्रव्यवहारानंतर सुरुवात झाली एकदा भेटायला जावं प्रत्यक्ष. ओढ लागली की बाबा, आणि नंतर मध्ये हे स्वामींनी देह ठेवला, तेव्हा त्यांचं बोलणं खरं झालं. आता त्यांनी जिथे आपल्याला पाठवले तिथे आपल्याला जायला पाहिजे. तेव्हा जायला निघाले, आणि त्या काळात म्हणजे कोकणातून हा भाग सगळा आपल्याला माहिती आहे, राजापूरच्या जवळचा भाग आहे, आणि हे तिथून जायचं म्हणजे गोव्यातून मधून जायला लागेल. त्यामुळे हुबळीला जायचं तर गोव्यातून तिकडून कर्नाटकात जायचं, म्हणून वाटेत
आणि त्या काळातली ही 16 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला तिथं पोर्तुगीजांची हात होती. त्यामुळं ते राज्य त्यांच्या ताब्यात होतं, तो मधला गोवा सगळा त्यांच्या ताब्यात होता. त्यामुळे दुसऱ्या सत्तेचा प्रश्न आला. त्यात ती सत्ता ओलांडताना हे ओलांडताना अडचण येते. त्यावेळेला तिथं सगळे तपासणी आणि त्यांचं कडक लक्ष असेल. आणि त्या काळात ही 17 सालची गोष्ट आहे, 16-17ची. म्हणजे त्यावरनं आपल्या लक्षात येईल त्या काळात काय परिस्थिती असेल. थोडीशी कल्पना करून बघावी. ती कल्पना कशावरनं येते मला ते वाचल्यानंतर लक्षात आलं की हे सगळं झालं, सामानाची तपासणी झाली आणि सगळं होऊन त्यांना पास दिला की पुढे जायला हरकत नाही. हा पास दिला आणि नंतर त्यांनी सहज त्यांचं ते सामान उचलताना बघितलं तर त्यांच्या त्या सामानाच्या पिशवीमध्ये त्यांना टिळक पंचांग दिसलं. त्या काळात टिळकांचं पंचांग होतं, आपल्याला माहिती असेल. पुढे आत्ता बरं अलीकडे परत होतं. त्या अर्थाने ते तसं अस्तित्वात आहे, पण आता वापरात नाही. ठीक आहे. पण ते टिळकाने जे काही संशोधन करून जे टिळक पंचांग रूढ केलं त्याची प्रत त्याच्यात होती. टिळक म्हटल्याबरोबर ते थांबलं प्रकरण सगळं. कारण हा सगळा विषय वेगळा होता. त्या काळातल्या हा सगळा राजद्रोहाचा आणि याचा विषय. त्यामुळे टिळक पंचांग बघितल्यावर ते म्हटले तुमचा काहीतरी संबंध दिसतो ह्यांच्याशी. आणि थांबलं की त्यांना दिलासे पास तरी काढून घेतला. म्हटले तुम्हाला आम्हाला सोडता येणार नाही, परवानगीने पुढे जायची. ते म्हटले स्वामी तुम्ही नाही, तुम्ही मला ज्यांच्याकडे पाठवले तिथं जाता येत नाही. पण श्रद्धा अभंग आहे ना, त्यांना मार्ग आहे. कसलाही प्रपंचात तुमची परिस्थिती असू दे, मार्ग आहेच. ते म्हणले तुम्ही मार्ग दिला म्हणून मी तिकडे निघालो. त्यांचं पत्रव्यवहार आहे, त्यांनी आशीर्वाद दिला आहे, प्रत्यक्ष भेटायला आता बोलावलं आहे, ते जातो आहे मी. आणि हे मला असं अडकून ठेवलं, हे टिळक पंचांग किंवा हे एवढ्या निमित्त झालं. आणि आता हे काय करणार. त्यांनी सांगितलं की हे आहे तर हे आमच्या दृष्टीनं राजद्रोह आहे. या द्रोह असल्यामुळं आमच्याकडं तुम्हाला अटक करण्याशिवाय दुसरा काय मार्ग नाही. सरळ उचलून तुरुंगात टाकले त्यांना स्वामींना, आणि तुरुंगात टाकले. आणि आता सोडवणार कोण तिथं त्यांना कुठलं सोडवाल तिथं काय बरोबर कोण माणूस आहे का काय तेव्हा. आणि आपली काय सत्ता तिथं आहे, ते बॉर्डरवर आपलं काय चालतं आहे, काही नाही. म्हणून त्यांना आत टाकले. त्याचे कागदपत्र करून ह्यांना अटक केल्याचं ती फौजदार सही करत होते. तर सही करत असताना एक राजबंडा मनुष्य हाताला सावकार, आणि तेही एक यवन मुसलमान सावकार त्या हात आले. ते म्हणले मी ह्यांना हे कृष्णाभाऊ टेंबे ह्यांना मी ओळखतो. तर त्यांना सोडा. अहो तुमचे ओळख. ते उठून उभे राहिले स्वतः फौजदार. ते ह्यांना ओळखत होते. ते म्हणले अहो तुम्ही स्वतः एवढंच ते आलात, हे कळलं तुमची एवढी ओळख आहे, एवढं कळा असं त्यांना आम्ही सोडलं, आधीच सोडलं असतं, अटक केलीच नसती. तर म्हणजे तुम्ही त्यांना मी जामीन राहायला तयार आहे म्हणजे. मग विषयच म्हटला सगळा की त्यांना ताबडतोब सोडा. गाड्या ताबडतोब सुटल्या. स्वामींचं स्मरण केलं, सिद्धार्थ स्वामींचं. पुढचा प्रवास झाला. घरी गेले, स्वामींच्याकडे गेले आणि आपलं सगळं नेहमीचं आवरल्यावर स्वामींनी जवळ बोलावून घेतलं. पहिलीच भेट होती. बसले, कसं चाललं आहे हे करत जावा. ओम नमः शिवाय, शिवाय नमः, नमः शिवाय. तर तसं तेच सांगितलं सगळं कानात. ते सगळं सांगितल्यावर म्हणले अरे ते पोर्तुगीजांच्या बॉर्डरवरचा जामीनदार कसा होता रे म्हणले. काय सांगा काही नाही हो, काय आपलं श्रद्धा देवात हेच खरं. आम्हाला आमची स्वतःची खात्री वाटते, भगवंताची खात्री वाटत नाही. आणि खरं सांगायचं तर आपल्या स्वतःसारखी खात्री न देण्यासारखी वस्तू नाही, आणि त्याच्या इतकी खात्री असण्यासारखी वस्तू नाही. आता याचं सांगणं कशी घालायची त्यात आपण बघा काय सांग. हेच देवासी मागत चरणसेवा खंडित. हेच देवासी मागत चरणसेवा खंडित. चरणसेवा खंडित, चरणसेवा खंडित. हेच देवासी मागत चरणसेवा खंडित. चरणसेवा खंडित, चरणसेवा खंडित. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. सदा संग हरिदासांचा, सदा संग हरिदासांचा.
धन्य हो का भलते याती, धन्य हो का भलते याती, परी मीन चुके हरिभक्ती. धन्य हो का भलते याती, परी मीन चुके हरिभक्ती. परी न मीन चुके हरिभक्ती, परी न चुके हरिभक्ती. नामा म्हणे कमळापती, नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढती पुढती. नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढती पुढती. हेची द्यावे पुढती पुढती, हेची द्यावे पुढती. हेची देवासी मागत, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित.